कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून कुरकुरे। चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर ज्वारीच्या पिठाचे कुरकुरे बनवण्यासाठी इथे आपण घेतला आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ। अगदी थोडंसं आपण इथे चाट मसाला घेतला आहे, अर्धा चमचा मीठ घेतला आहे, 1 चमचा कसुरी मेथी आणि अर्धा छोटा चमचा आपण इथे चिली फ्लेक्स घेतले आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। आणि पाणी छान एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर इथे पाणी छान गरम झालं आहे। आता त्यामध्ये टाकूयात हे सर्व मसाले, थोडंसं तेल आणि आता यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे सर्व पीठ मिक्स करून घेतलं आहे। आता या पिठावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं मंद आचेवरती पीठ छान शिजवून घ्यायचं आहे। आता इथे 5 मिनिटं झाले आहे। आता आपण चेक करूया की पीठ शिजलं आहे की नाही। तर हे बघा अजिबात हाताला चिटकत नाही। तर आपलं व्यवस्थित पीठ शिजलं आहे। आता हे पीठ एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात। तर इथे पीठ छान थंड झालं आहे। आता यामध्ये टाकूयात अगदी थोडंसं तेल आणि छान हे असं मळून घेऊयात। एकदम व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे। आपण जशी गव्हाची कणिक मळतो त्याचप्रमाणे हे छान असं मळून घ्यायचं आहे। जेवढं हे पीठ व्यवस्थित मळाल तेवढे कुरकुरे आपले छान हलके फुलके आणि कुरकुरीत होतील। तर इथे आपलं पीठ छान मळून झालं आहे। आता आपण कुरकुरे बनवायला घेऊया। आता आपल्याला अगदी थोडासा हुंडा घ्यायचा आहे। एकदम आपल्याला पातळच पोळी लाटून घ्यायची आहे, जाड पोळी लाटायची नाही। थोडंसं तेल लावायचं आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर हे बघा एकदम पातळ अशी छान आपली पोळी लाटून तयार आहे। आता याचे कुरकुरे बनवायला घेऊयात। तर चाकूच्या सहाय्याने एकदम अशा बारीक बारीक लेयर करून घ्यायच्या आहेत। हे बघा अशा एकदम पतल्या पतल्या लेयर करायच्या आहेत, म्हणजे तळल्यानंतर एकदम छान क्रिस्पी होतील। तर सर्व कुरकुरे बनवून तयार आहेत। आता हे आपण तळायला घेऊयात। तर इथे मी कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता आपण चेक करूयात तेल गरम झालं आहे की नाही। तर बघा इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये एक एक करून असे कुरकुरे सोडूयात। मंद आचेवरतीच आपल्याला कुरकुरे छान तळून घ्यायचे आहेत।
हे कुरकुरे छान तळले आहे। आता आपण हे काढून घेऊया। आणि राहिलेले सर्व कुरकुरे तळून घेऊयात। तर हे बघा, फक्त एक वाटी पिठापासून खूप सारे आपले कुरकुरे तयार आहेत आणि खूप छान झालेले आहेत, एकदम कुरकुरीत। हे बघू शकता तुम्ही। तर फक्त एक वाटी ज्वारीच्या पिठापासून इथे आपले भरपूर सारे कुरकुरे तयार झाले आहेत आणि एकदम छान कुरकुरीत असे झालेले आहेत। तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांची खूप 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 धन्यवाद।